तर ठाण्याच्या महापौरपदी शर्मिला पिंपळोलकर यांची बिनविरोध निवड झाली आहे। शिंदेंच्या उपस्थितीत ठाण्याचा महापौर विराजमान होणार आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। स्वतः शर्मिला पिंपळकर ह्या निवडून आलेल्या आहेत आणि या देखील महापौरपदी विराजमान। मॅडम काय सांगणार? सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा। नमस्कार। आज खरं तर 2-3 दिवसापूर्वीच आपला अर्ज भरून झाला होता आणि आज आपण तिथे शपथविधी घेण्यासाठी आलो आहोत ठाणे महानगरपालिकेमध्ये। वाटतं महानगरपालिकेचा कसा कारभार तुम्ही सांभाळला? 3 वर्ष महानगरपालिका नव्हती, प्रशासकीय राजवट लागू होती, त्यामुळे अनेक कामं रखडलेली आहेत। सर्व नगरसेवकांचा कार्यकाळ 22ला संपला होता, पण प्रत्येक नगरसेवक आपापल्या प्रभागामध्ये चांगल्या प्रकारे शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कामं करत होते आणि त्या अनुषंगानेच आज 26 मध्ये ज्या निवडणुका झाल्या, महायुतीचं इलेक्शन झालं आहे आणि महायुती जिंकून आली आहे। ठाणे महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकलेला आहे आणि महापौरपदी आज विराजमान होणार आहोत। खूप आनंद।